नमस्कार, मी पुष्कर मराठे. गेली 14 वर्ष मकर संक्रांतीचा गंगेच्या पाण्यावर काय परिणाम होतो याच्यावर रिसर्च चाललेला आहे. त्याचप्रमाणे अग्निहोत्र केल्यामुळे वातावरणावर, त्यातल्या जीवाणू विषाणूंवर काय परिणाम होतो याच्यावरही भरपूर प्रयोग करून झालेला आहे. अशा सर्व गोष्टींनी परिपूर्ण असा आपला भारतीय अर्वाचीन म्हणता येईल असा इतिहास हा लहान मुलांपर्यंत एकदम सुलभ आणि मनोरंजक पद्धतीने कसा प्रेझेंट करता येईल ते सुद्धा एकदम त्यांना इंटरेस्टिंग आणि त्यांच्या लेव्हलपर्यंत जाऊन समजून उमजून शिकवण्याचा आणि मुलांच्या कलानी घेता ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधून त्यांना आपल्या अर्वाचीन अशा अवाढव्य अशा ऐतिहासिक खजिन्याची माहिती देण्याचा उपक्रम हा एनरूटरच्या फाउंडर सौ श्रुती पेंडसे ह्या करतात. आता आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, ह्या सगळ्याचा प्रवास वगैरे, एनरूटरचा प्रवास आणि त्यांचं ह्याच्याबद्दल ह्या सगळ्या क्षेत्रांबद्दलचा स्वतःचा व्ह्यू, अशा सगळ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊयात. तर मी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करत आहे सौ श्रुती पेंडसे यांचं. नमस्कार. नमस्कार. तर हे प्राचीन आणि आपल्या भारतीय संस्कृती, खास करून जुन्या सगळ्या ह्या मनोरंजक पद्धतीने एक्सप्लेन करण्यासाठी ह्या सगळ्या व्हेंचरला एनरूटर हे इंग्लिश नाव असं का ठेवावं असं वाटलं तुम्हाला? एनरूटर या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. टू एनरूट म्हणजे मुळांचं सबलीकरण करणे. आपण अनुभव घेतलेलाच आहे की ज्या झाडांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात किंवा खोलवर रुजलेली असतात, अशा झाडांना ऊन, वारा, वादळ, पाऊस जास्त हानी करू शकत नाही. पण ज्या झाडांची मुळं सक्षम नसतात किंवा खोलवर रुजलेली नसतात, अशी झाडं उपटून टाकायला अगदी सोपी असतात. आणि याचं उत्तम उदाहरण आपण केरला स्टोरीमध्ये पाहिलेलं आहे. हल्लीच्या पिढीचं आपल्या मूळ ओरिजिनशी काही कनेक्शन राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपली मूळ ओळख आपली पुढची पिढी विसरलेली आहे. 1885 सालापर्यंत गुरुकुल शिक्षण पद्धती भारतामध्ये अस्तित्वात होती. रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, आरोग्यशास्त्र अशी अनेक शास्त्र ही नॉर्मल अभ्यासक्रमाचा विषय म्हणून सगळ्या मुलांना, ठराविक वर्गाला नाही, सगळ्या मुलांपर्यंत बेसिक स्टडी म्हणून पोचवली जात होती. तोपर्यंत कणाद ऋषी, ज्यांनी ऑटोमिस्टिक सायन्स वरती त्यांचा फोकस ठेवला आणि त्यांची स्वतःची प्रयोगशाळा होती, असे वेगवेगळे ऋषी आपल्याकडे याच गुरुकुल शिक्षण पद्धतीतनं पुढे जन्माला आले, ज्यांनी पुढे भारताचा इतिहास अर्थातच बदलला. ती संस्कृती 1885 साली इंग्रजांनी बदलून टाकली आणि त्याच्या जागी इंग्रजांची शिक्षण पद्धती भारतावरती थोपवली. याच्यामुळे आत्ताच्या पिढीला जो काही भारत पोचलेला आहे, तो इंग्रजांच्या दृष्टीने भारत जो गुलामगिरीत वाढलेला किंवा गुलामगिरीचे संस्कार असलेला जो भारत आहे, तो आत्ताच्या पिढीपर्यंत पोचल्यामुळे आत्ताच्या भारतीय मुलांची मुळच वीक झालेली आहेत. आणि त्यामुळे आत्ताच्या मुलांवरती जो काही आपण मानसिक परिणाम होतोय हे आपण पाहतोच आहे. सगळ्यावर काम केलं जातं एनरूटर मध्ये आणि तोच आपला मूळ मुद्दा आहे, मूळ फोकस एरिया आहे. म्हणून आपण या पूर्ण व्हेंचरचं नाव एनरूटर हे ठेवलेलं आहे. एनरूटर सुरू करावा असं का वाटलं तुम्हाला? ऍक्च्युली मी 2004 ते 5 सालापासून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, 2D ॲनिमेशन याची मी टीचर होते. मी अकॅडमिक हेड सुद्धा राहिलेली आहे. या दरम्यान एडिट, अरिना ॲनिमेशन, बिर्ला कॉलेज अशा इन्स्टिट्यूशनशी माझा संपर्क आणि संबंध आला. वयोगट 6 ते 60 एवढ्या मोठ्या वयोगटासाठी मी काम करत होते. एवढे मोठा माझा विद्यार्थी वर्ग आहे. 2004 सालचे विद्यार्थी आणि 2024 सालचे विद्यार्थी यांच्या एकंदरीत मानसिक पचनशक्तीवरती, मॅच्युरिटीवरती, एक्सेप्टन्स लेवलवरती जो काही परिणाम मला झालेला किंवा बदल झालेला जो दिसून आला, याच्यामध्ये
आपल्याला लक्षात येतंय की आताची जी जनरेशन आलेली आहे त्यांच्या मानसिक ताकदीमध्ये, पचनशक्तीमध्ये, सहनशक्तीमध्ये खूप डिग्रेडेशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी मी त्याचा पुढचा अभ्यास म्हणून मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, लाईफ कोच, हिप्नोसिस प्रॅक्टिशनर, हिप्नोसिस कोच असे कोर्सेस केले, सर्टिफिकेशन केले, ज्याच्यामधून मला मुलांच्या मानसिकतेत एक साधारण एज वाईज म्हणा किंवा एरा वाईज जो परिणाम होतो त्याच्यावर मला अभ्यास करता आला. एनरूटरचे जे काही कोर्सेस किंवा उपक्रम होतात त्याच्यामध्ये मला तो उपयोग करता येतो. त्याच्यानंतर असं झालं की आमच्या सोसायटीमध्ये आम्ही बाल गोकुलम म्हणून एक संस्कार वर्ग घ्यायला लागलो, ज्याच्यामध्ये ग्राउंड लेवल प्रॉब्लेम्स मुलांचे सध्याचे मला अगदी फेस टू फेस अनुभवता आले. की माझ्या लहानपणी जे प्रश्न होते की गणपतीला त्याच्या वडिलांनीच का मारलं, किंवा अमावस्या आणि पौर्णिमेचा आपल्याशी काय संबंध, ग्रहणाचे नियम आम्ही का पाळायचे, हे प्रश्न माझ्या लहानपणी जे मला पडले ते आजच्या घडीला सुद्धा अनुत्तरित आहेत. हे पाहिल्यानंतर मुलांची हिंदू संस्कृतीशी ओळख किती दूर फेकली गेलेली आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि आता फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आपण वाचनाची मला लहानपणापासून खूप आवड आहे. आपण जेव्हा वाचतो तेव्हा रामायण हा नुसता धार्मिक ग्रंथ म्हणून बघितला तर तो फक्त पूजेचा विषय होऊन जातो, पण त्याच रामायणामध्ये उत्तम राज्यकारभार कसा चालवायचा, उत्तम राज्यकर्ता होण्यासाठी माणसामध्ये त्याला काय काय बदल करणं अपेक्षित आहे, त्याचं टाइम टेबल, डे टू डे टाइम टेबल काय असायला हवं, त्याचा संपर्क कसा असायला हवा, हे सगळं त्याच्यामध्ये दिलं आहे. ज्या वेळेला रामायण महाभारत असे ग्रंथ मुलं स्वतःच्या ग्रोथसाठी, मेंटल ग्रोथसाठी, मॅच्युरिटीसाठी वापरतील त्यावेळेला मुलांची बेटरमेंट होईल. मुलांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं तर कळतीलच, पण त्यांच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन सुद्धा होईल हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी विचार केला की आपण एनरूटर या माध्यमातनं त्यांची मुळं पण घट्ट करूयात भारतीय संस्कृतीशी, सोबतच त्यांच्या मनावरही काम करू. आणि त्यामुळे एनरूटर चालू करायचं असं माझं ठरलं आणि आपण एनरूटर 2023 साली सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले भरपूर कोर्सेस झालेत, म्हणजे अगदी तिथी काय आहे इथपासून मकर संक्रांतीचा सूर्याशी काय संबंध आहे, पण आपण पतंग उडवायला बाहेर का जायचं असतं, प्रत्येक सणाचं वैज्ञानिक सिग्निफिकन्स काय आहे, सण वैज्ञानिक कारणानेच तयार झालेले आहेत, त्याला सणांचं स्वरूप दिलं गेलं आहे. त्याच्यानंतर रामायण म्हणजे लेसन्स ऑफ लाईफ बाय रामायण कॅरेक्टर असे माझे ऑफलाईन कोर्सेस झालेले आहेत, जे साधारण वयोगट 8 ते 16 पर्यंत आपण घेतलेत. त्याच्यानंतर हा जो काही व्हेंचर आहे हा माझ्या लोकल एरियातल्या मुलांपर्यंत लिमिटेड ठेवावा असं एक होत होता की माझ्या ओळखीतल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला हे अटेंड करायला नक्की आवडेल, पण आम्ही दूर राहतो. एनरूटर आता ऑनलाईन आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एनरूटरचा युट्यूबचं जे पेज आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वॅग ऑफ 7 सुपर हिरोज ही सिरीज आम्ही घेतली. आपल्या लहान मुलांना अव्हेंजर्सचे सुपर हिरोज माहित आहेत, हॉलिवूडचे इमॅजिन केलेले सुपर हिरोज माहित आहेत, त्यांच्या सुपर पॉवर्स माहित आहेत, पण जे की इमॅजिन केलेलं आहे आणि त्या यांनी आपल्या लहान मुलांचं जग इतकं भरलेलं आहे की त्यांना ह्याच्या पलीकडे सत्यामध्ये काही सुपर हिरोज होते का आणि त्या सुपर हिरोजचा अभ्यास करून आपण आपल्या आयुष्यात काही भलं करून घेऊ शकतो का, हे त्या मुलांपर्यंत कधी पोचलंच नाही. आणि त्यासाठी स्वॅग ऑफ 7 सुपर हिरोज ही सिरीज आम्ही एनरूटर संस्कार वर्गाच्या युट्यूब चॅनलवरती आणलेली आहे, ज्या मातीतले मूळ सुपर हिरोज मी मुलांपर्यंत आणले, तेही ॲनिमेशन आणि ग्राफिक्स च्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये मुलांना डेफिनेटली इंटरेस्ट येत आणि त्या सुपर हिरो कडे बघायचा पूर्ण दृष्टिकोनच त्या सिरीज मध्ये वेगळा ठेवलेला आहे. जनरली सुपर हिरोजचे सुपर पॉवर्स म्हणजे त्यांची शस्त्र असतात, आपण असं बघितलेलं आहे आतापर्यंत, पण शस्त्र वापरताना जोर तेव्हाच येतो जेव्हा मनात जोर असतो. त्यामुळे ह्या सुपर हिरोजच्या पूर्ण चरित्राचा अभ्यास करून त्याच्यामधनं कुठले गुण जे वेगळे आहेत, ज्याच्यामुळे ते वेगळे डिसिजन घेऊ शकले, त्या
स्वॅग ऑफ 7 सुपर हिरोज सिरीजमध्ये वेगवेगळ्या 7 हिरोज बद्दल मी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपलं राम कवच सुद्धा आलं होतं. कम्पॅरेटिव्हली हल्लीच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त प्रलोभनं आहेत, धोके आहेत, इन्सिक्युरिटीज आहेत. ह्या सगळ्यामध्ये मुलांच्या शरीराबद्दल तर आपण अगदी काळजी घेतो, म्हणजे त्यांचं वॅक्सिनेशन असू दे किंवा त्यांचं प्रोटेक्शन असू दे, प्रायव्हेट गायडन्स असू दे, हे सगळं आपण करतो. पण त्यांच्या मनासाठी संरक्षण द्यावं आणि मनासाठी प्रॉपर काउन्सिलिंग व्हावं आतूनच, घरातूनच, जेणेकरून बाहेर मुलांची जी डिपेंडन्सी होते, मेंटल डिपेंडन्सी, ती नाही व्हावी. याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक जबरदस्त संरक्षक कवच असावं प्रत्येक मुलाकडे, आणि ते आहे आपल्याकडे. भारतीय संस्कृतीमध्ये तसं संरक्षक कवच आहे, ते मुलांना मिळावं आणि त्याचा फायदा सगळ्या मुलांना स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, मेंटल, फिजिकल, इवन इमोशनल, या प्रोटेक्शनसाठी तो फायदा घेता यावा म्हणून आम्ही रामकवच ऑनलाईन घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप छान प्रतिसाद आलेला आहे. आणि विशेषतः मुलांना ह्या सगळ्या माध्यमातून जेव्हा तुम्ही भारतीय संस्कृती सांगता तेव्हा त्यांना ते खूप अपिलिंग होतं. त्यांना पटवून द्यायची गरज नाही पडत की बस आता, म्हणजे मला तसे पालकांचे खूप चांगले रिव्ह्यूज आले याच्यावरती की आम्ही जेव्हा सांगतो एखादं काम करायला तर मुलं ऐकत नाहीत, पण तुम्ही जेव्हा व्हिडिओ मधनं सांगता की असं असं केल्याने आपला असा असा फायदा होणार आहे, मग मला मुलाला परत सांगायची वेळ नाही आली की तू बस आणि असं असं ऍक्टिव्हिटी टीचरने सांगितलेली कर. बरं, आणि त्याच्यामध्ये आपले इमोशनल वेलबिईंगसाठी मुलांमध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी दिवसामध्ये आपण वेगवेगळे टास्क सुद्धा घेतले होते, ज्याचा फायदा भरपूर जणांना सेल्फ अवेअरनेस बिल्डिंगसाठी झाला. इवन बालक पालक टीम, म्हणजे बालक आणि पालक यांच्या नात्यावरती सुद्धा त्याचा भरपूर परिणाम झाला, ज्याच्यामुळे पालकांना मूल नव्याने कळलं आणि मुलांना पालक नव्याने कळले. असा एकंदरीत आपला रामकवचाचा प्रवास झाला आणि अशा पद्धतीने एनरूटर काम करत आहे. या 2 वर्षात आपण मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम केले. त्याच्यामध्ये वेगवेगळे समर कॅम्प्स, वर्कशॉप्स याचं आपण आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये मुलांना इतकी मजा येते हे सगळं करताना की आपल्याला भारतीय संस्कृती शिकायला मिळते, खेळ पण खेळता येतात, मस्ती पण करता येते, एकंदरीत मजा गमत असते मुलांची आणि मुलं एन्जॉय करतात. त्यामुळे आपले भरपूर असे उपक्रम भविष्यात येणारच आहे. भविष्यामध्ये तुमचा कुठला उपक्रम तुम्ही चालू करणार आहात? हो, मे महिन्याच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत. आई वडिलांना प्रश्नच असतो की मुलांची एनर्जी आपण कुठे चॅनलाइज करावी. तर मे महिन्याचं औचित्य साधून रामरक्षा अ बॅस्टियन ऑफ राम असा आपला कोर्स कल्पवृक्ष सॉलिस्टिक ऍप्लिकेशन वरती येत आहे, ज्याच्यामध्ये 4 लाईव्ह सेशन्स, 3 लेक्चर सेशन्स, 3 आठवड्यांचं पाठांतर सेशन, त्याच्याच बरोबर मुलांना धमाल आणि आतापर्यंत 21 दिवसात जे काही ज्ञान मुलं घेतील त्याच्यावरती एक क्विज कॉम्पिटिशन आणि बक्षीस, असा तो सगळा पाठ आपला जाणार आहे. याच्यामध्ये मूळ असं आहे की रामरक्षा सगळ्यांना माहितीये आणि रामरक्षेचे फायदेही सगळ्यांना माहिती आहेत. मुलांना रामरक्षा पाठही असते, पण अर्थ किती जणांना पाठ असतो, आणि ज्या वेळेला आपण रामरक्षा ही अर्थासह स्वीकारतो त्यावेळेला आपल्यावरती, आणि हे सगळं विज्ञान आहे, साऊंड फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर, मनावर आणि आपल्या वातावरणावर होणारा परिणाम, या अँगलने जेव्हा आपण रामरक्षेकडे बघतो त्यावेळेला आपल्याला आपलीही प्रगल्भता वाढते आणि आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल खूप आदर निर्माण होतो. आणि 21 दिवसाच्या या जर्नीमध्ये परत जसं मुलांना आवडतं तसं ॲनिमेशन आणि ग्राफिक्सच्या स्वरूपातच हा कोर्स आपल्याला ऑनलाईन आपण देणार आहोत, जो की ऑनलाईन असल्या कारणाने पालकांना, म्हणजे आता जसं मे महिन्याच्या सुट्टीत लोकांचा कार्यक्रम असतो फिरायला जाणं वगैरे, याच्यामध्ये ऑनलाईन असल्या कारणाने त्यांना तो कोर्स केव्हाही कुठेही बघता येऊ शकतो, त्याचा फायदा घेता येऊ शकतो. हा 21 दिवसाचा जो कोर्स तुम्ही लॉन्च करत आहात तो, किंवा एनरूटर, ह्या एनरूटर मधले सगळेच उपक्रम, म्हणजे तुम्ही इनिशिएटिव्ह जे सगळे घेताय, याची माहिती लोकांना कशी मिळू शकेल? हो, एनरूटर संस्कार वर्ग हा आपल्याला यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टा पेजवरती पाहायला मिळू शकतो. आपले नवीन नवीन जे उपक्रम येतात त्याच्याबद्दल त्याच्यावरती अपडेट्स मिळतच असतात. त्याला लाईक केलं, फॉलो केलं, जे काही अपडेट्स येतील ते लगेचच पाहायला मिळतील. आणि सोबत आपला जो कोर्स येणार आहे
रामरक्षा अ बॅस्टियन ऑफ राम, त्याच्या रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि या सगळ्या उपक्रमांचा बालक पालक टीमनी भरपूर फायदा करून घ्यावा यासाठी एनरूटर संस्कार वर्गाचं यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टा पेज पाहत राहावं, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कोर्सेस, पुढे येणाऱ्या कोर्सेसचं माहिती अपडेट करण्यात येईल. आणि रामरक्षा अ बॅस्टियन ऑफ राम या कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल. आणि तुम्हाला याहून पुढे काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर फिरणाऱ्या नंबरवरती पालक अगदी आवर्जून फोन करू शकतात. थँक्यू. रघुनंदन रघुवर सेवन रघुपति छायन